टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीला नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मार्गदर्शन केलं। कार्यकर्त्यांना विजयीसाठी काही सूत्र सांगितलेत। आपल्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर आहेत। काय सांगाल तुम्ही? ज्या पद्धतीने सांगितलं, मी 4 वर्ष नगरसेवक होतो, 2 वेळेस आमदार झालोय, काय सूत्र सांगितले नेमके कार्यकर्त्यांना की निवडून आले पाहिजे? आज नांदेड महापालिकेच्या निवडणुकाविषयी आज बैठक होती। तात्काळ बैठक बोलवली। तसेच येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहे, पंचायत समिती आहे। या हेतूने आज नांदेड शहरातली जे माजी नगरसेवक आहेत, आतापर्यंत माझ्यासोबत मी बी 4 टर्म नगरसेवक आहे आणि तसेच माझ्यासोबतचे बरेच नगरसेवक काँग्रेसचे प्रवेश करून माझ्याकडे आलेले आहेत। शिवसेनेमध्ये मी माझ्या मतानं 7 ते 8 नगरसेवक मागच्या वेळेस काँग्रेसच्या वेळेस आपण काँग्रेसचे नगरसेवक फोडलेले आहेत। तसेच माझ्यासोबतचे काही नगरसेवक आहेत, म्हणजे 10-15 नगरसेवक माजी नगरसेवक आहेत आणि इतर आज या बैठकीला सगळ्यांनी उपस्थित लावली। तसेच जिल्हा प्रमुखसुद्धा आहेत, उमेशजी मुंडे, आनंदराव हे गंगाधर बडूर साहेब, तसेच महिला जिल्हा प्रमुख, तसेच सर्व पदाधिकारी, सर्व संघटनेचे या बैठकीला उपस्थित लावली। सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाने सांगेल की आपल्याला कसं निवडून येता येते आणि आपल्याला पुढचं नियोजन काय, आणि नियोजन समजा कमी पडत असत आपण आपल्याला याच्या उपाययोजना काय करायच्यात हे आपण याच्या मार्गदर्शनामध्ये सांगलेलं आहे। कारण मला अनुभव आहे, तसेच आमच्या बरेच नगरसेवक 6-6, 4-4 टर्मचे नगरसेवक त्यांनी सुद्धा त्याचा अनुभव सांगला आहे। कसं निवडून यायचं, कसं लोकांच्या कामा सानिध्यामध्ये कसं जायचं, लोकांच्या संपर्कात कसं जायचं, लोकांच्या अडचणी समस्या कशा सोडवायच्या आणि त्याच्यामुळे जनता कशी आपल्या पाठीशी राहते या हेतूने मार्गदर्शन आज झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यावर, नांदेड महापालिकेवर आपला शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजेत। महाराष्ट्र राज्यावर शिवसेनेचं आज महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळं आपण नांदेड महापालिकेला एवढा निधी आणलेला आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब होते, त्यावेळेस 2-2.5 हजार कोटी या नांदेड शहराला आपण नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आलेला आहे आणि त्या हेतूनेच आज नांदेड दक्षिणचा आमदार निवडून आलेला आहे। कारण उत्तर मतदारसंघामध्ये एवढा निधी दिलेला आहे एकनाथभाई शिंदे साहेबांनी, या हेतूने जनतेला वाटते की बाबा नांदेड दक्षिणचा सुद्धा विकास होईल। त्याच्यामुळे आज नांदेड दक्षिणचे सुद्धा सीट शिवसेनेची सीट आहे। या नांदेड शहरावर शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि या हेतूने आपल्याला नांदेड महापालिकेच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त कसे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणता येईल। नांदेड उत्तर मतदारसंघातील साहेबांनी, एकनाथभाई शिंदे साहेबांनी आम्हाला टार्गेट दिले दोघाला की जास्तीत जास्त ज्याचा नगरसेवक येईल त्याचा महापौर होईल। कारण नांदेड मतदारसंघावर 2 आमदार आहेत आणि दोन्ही आमदारांमध्ये कोण ज्याच्या मतदारसंघामध्ये नगरसेवक निवडून आणू शकतो त्याचा महापौर करणार आहेत 100%। कारण शिंदे साहेबांवर मला विश्वास आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त दोघांमध्ये स्पर्धा लागलेली आहे आमची। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कोण निवडून आणेल त्याच्यावर ठरेल आपलं काय करायचं ते। आणि राहिला प्रश्न महायुतीचा प्रश्न हे वरचे नेते ठरवितील काय करायचं काय नाही। आम्ही आमचा सोडवळाचा नारा दिलेला आहे, आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे। येणाऱ्या काळात सुद्धा पूर्ण तयारी, आज 4 महिने आम्हाला तयारी करायची। आम्हाला आमचा मतदारसंघ कसं जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणता येईल या हेतूने आम्हाला काम करायचं। बरं, तुलनेत जर आपण बघितलं तर भाजपाकडे जास्त नगरसेवक आहेत। आज तुलनेने आमच्याकडे काही नगरसेवक कमी नाहीत, कारण आमच्याकडे आज माजी नगरसेवक माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये 20 ते 25 नगरसेवक आहेतच माजी नगरसेवक, तुम्हाला माहीत आहे। कारण मी स्वतः 8 नगरसेवक तर काँग्रेसचेच फोडलेले आहेत। त्यावेळेस तिकडे नेते होते, त्यावेळेस मी स्वतः नगरसेवक 8 नगरसेवक फोडले। आज मला सांगा, आज पहिले आमचे 16 नगरसेवक होते, म्हणजे आज कमसे कम 20-25 नगरसेवक आमच्याकडे आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही चिंता नाही। आम्ही आमचं कसं दक्षिणचे काही नगरसेवक बरेच काही आहेत माजी नगरसेवक, आणि आपल्याला दुसरे अजून येणाऱ्या काळामध्ये कसं प्रवेश करून घेता येईल इतर माजी नगरसेवकाचा, त्याच्यामुळे हेतून आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला नगरसेवक वाढवायचे। आपण जर बघितलं तर आता प्रशासक आहे, मात्र 2017 साली जेव्हा निवडणुका झाल्या होत्या काँग्रेसचे 73 नगरसेवक होते आणि ते नेतृत्व अशोकराव चव्हाण यांच्याकडे होतं। आता अशोकराव चव्हाण भाजपात जरी असले तरी भाजपाचा महापौर झाला पाहिजे, यासाठी अशोकराव चव्हाण सुद्धा मोठी ताकद लावताना पाहायला मिळतात आपल्याला। आज काँग्रेसचे नगरसेवक 73 होते आणि आज अशोकराव महायुतीमध्ये आलेत अशोकराव चव्हाण साहेब, आणि त्या हेतूने त्याचे ते पक्ष वाढवत आहेत। कारण आम्ही आमचा नगरसेवक, आमचा महापौर कसं बसणार, आम्ही आमचं काम करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचा महापौर कसं बसवता येईल या हेतूने आम्ही दोन्ही आमदार
दक्षिण उत्तरचे 100% जनतेच्या पाठीशी राहणार आहे. जनतेच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील आम्ही 100% असंही काम करता आणि आता अजून ताकद द्यायची आपल्याला या माजी नगरसेवकाला. पूर्ण कसं करता येईल, कसं नियोजन करता येईल येणाऱ्या काळामध्ये आपण ठरवलं काय करायचं ते. बरं, स्वबळाचा निर्णय झाला तर नांदेडमधल्या 20 प्रभागात शिवसेने ताकद आहे का आता? सोडवळाचा नारा झाला तरी माझ्या मतदारसंघामध्ये आज प्रभाग आहेत 10 म्हणले तर 40 नगरसेवक आहेत. आम्ही आमची पूर्ण तयारी ठेवलेली 40 नगरसेवकाची. आम्ही आमची पूर्ण ताकद लावणार, कारण जास्तीत आपले नगरसेवक कोण्या पक्षाला वाटते की बा आमचे नगरसेवक आले पाहिजे, त्याच्यामुळे ते त्याचं काम करायला, ते आम्ही आमचं काम करायला. ज्यावेळेस पक्ष ठरतील, नेते ठरवतील, त्यावेळेस आपण निर्णय घेऊ काय करायचे. निश्चित आपण बघतो, हे होते नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, ज्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर आपल्याशी संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.